नमस्कार मित्रांनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय आपल्या रूममध्ये झोपलेले असतात. तर लगेच अक्षय खूप घोरत असतो आणि अचानक त्याला जाग येते आणि दारू पिल्याने त्याचे डोके खूप जड पडते. पण बाहेर बघतो तर लगेच तो रमाला घाईने, रमा उठ, आपल्याला खूप काही तयारी करायची आणि तुझ्या काकाच्या नादाला लागलो आणि खरंच खूप डोके जड पडले असे रमाला म्हणत असतो. की रमा म्हणते की थांबा हो, उठते ना मी. रमा म्हणते की मी तुम्हाला सांगत होते पण माझे काही ऐकले नाही. अक्षय म्हणतो की अगं उठ, तू काय झोपते आणि किती तयारी आपल्याला करायची. तर रमा उठून बसते आणि मी काय केले हो, तुम्हाला मी सांगत होते पिऊ नका पण तुम्ही माझे काहीच ऐकले नाही. तर लगेच अक्षय म्हणतो ते काहीच महत्त्वाचे नाही, पण आपण तिकडे गेलोच का आणि ताडपत्री बदलण्यासाठी आपली काय गरज होती. रमा म्हणते की ते काम तर करावेच लागणार होते. तर अक्षय म्हणतो की अगं दुसऱ्याला सांगायचे, मला का घेऊन गेली तू तिकडे. तर रमा चिडते आणि अक्षयला म्हणते की तुम्हाला काही आठवत नसेल पण मी सांगते, मी तुम्हाला तिकडे घेऊन गेले नव्हते, तुम्हीच माझ्या मागे मागे आले होते. अक्षय म्हणतो की तुला माहिती आहे ना, काका तिकडे गेल्यानंतर फोर्स करतो आणि माझे काही चालत नाही आणि आज तुझी महत्त्वाची परीक्षा आहे आणि त्याची तयारी आपल्याला अजून करायची. रमा म्हणते की तुमचं बरोबर आहे, कारण माझं शिक्षणच झाले नाही, त्यामुळे परीक्षेची तयारी कशी करायची हेच तुम्हाला म्हणायचे ना. अक्षय डोक्याला हात लावतो आणि अगं बाई, मला ते नाही म्हणायचे. परीक्षा वेगळी आणि ऑफिसचे काम वेगळे. आज ते येणार आहे ना मिसेस परेरा आणि त्यांना आपल्याला ते टेस्टिंगला द्यायचे ना, त्या पदार्थाची तयारी आपली झालीच नाही, म्हणून ती तयारी आपल्याला करायची. रमा म्हणते की तुम्ही झोपला होता घोरत, तेव्हा रात्रीच मी सर्व तयारी करून ठेवली. तर अक्षय म्हणतो की हो का. तर अक्षय काही रमाचे ऐकत नाही आणि घाईने तो किचनमध्ये येतो. तर रमा म्हणते की आओ असे कुठे चाललात. तर रमा सुद्धा अक्षयच्या मागे येते आणि अक्षय किचनमध्ये येतो तर तेथे जी काही भाज्यांची पिशवी असते ती तशीच असते, कारण ती रेवा आणि जान्हवीने ठेवलेली असते. अक्षय विचारत पडतो की रमा असे का म्हटली, की कालच सगळी तयारी झाली, मग येथे तर सर्व तसेच आहे आणि रमा झोपेत बरचळत होती की काय, पण आज तर टेस्टिंग आहे, मग रमाबरोबर बोललेच पाहिजे. आणि घाईने तो रमाला आवाज देत इकडे येतो. तर रमा ही वॉशरूममध्ये चेहरा फ्रेश करत असते. तर लगेच अक्षय म्हणतो की अगं झोपेत बरचळत असते का, अजून काहीच तयारी झाली नाही आणि तू असे का म्हणतेस. रमा म्हणते की असे कसे होईल, मी कालच सर्व तयारी करून ठेवली. तर लगेच अक्षय म्हणतो की अगं तू स्वप्नात बरचळते की काय. अगं मी शुद्धीवर आहे आणि सर्व काही ह्या भाज्यांच्या पिशव्या तसेच किचनवर आहे. तर रमा खूपच घाबरते आणि जान्हवीताईंनी मला धोका दिला की काय असे तिच्या डोक्यामध्ये येते आणि असे जर झाले तर खूप अवघड होईल हा रमाला विचार येतो. रमा घाईने किचनमध्ये येण्यासाठी लागते. इकडे रेवा आणि पार्वती आजी किचनमध्ये असतात. तर रेवा म्हणत असते की आई आजी बघितले का, रमाने एकही तयारी केलेली नाही. पार्वती आजी चिडते आणि मला वाटलेच होते की रमावर खरंच विश्वास ठेवून काही उपयोग नाही आणि ही ऑर्डर जर आपल्या हातातून गेली तर मी रमाला कधीच माफ करणार नाही. तेवढ्यात रमा तेथे पळतच आलेली असते आणि पार्वती आजी रमाला म्हणते आणि रमावर चिडते. तेवढ्यात अक्षय येतो. अक्षय म्हणतो की आजी अजिबात पॅनिक होऊ नको, आपल्याकडे अजून वेळ आहे, आपण सर्व काही तयारी करू. तर अक्षयला त्या ड्रेसमध्ये पाहून आई आजी विचारते की अक्षय हे काय आहे. अक्षय म्हणतो की ही खूप लॉंग स्टोरी आहे. काल आम्ही रमाच्या घरी गेलो होतो आणि पावसात भिजल्यामुळे आम्हाला तेथे हे कपडे घालावे लागले, पण आता आपल्याकडे वेळ नाही, आपण तयारीला लागूया. रेवा म्हणते की हो, पण आता आपल्याकडे वेळ नाही आणि तयारी तर सर्व काही बाकी आहे, तर मग काय करायचे. पार्वती आजी म्हणते की आता 8 वाजले आणि त्या परेराबाई आपल्याकडे 10 वाजता येणार, 2 तासात आपण काय तयारी करायची. आणि रमा तू इतकी बेजबाबदार असतील असं मला वाटलं नव्हतं. रमा म्हणते की आई आजी मी रात्री सर्व काही तयारी करून ठेवली. तर लगेच पार्वती आजी विचारते मग ते गेले कुठे सर्व. रमा म्हणते की मला सर्व काही समजेना, कारण ह्या भाज्या इथे आल्याच कुठून. तर लगेच रेवा म्हणते की चुकून तुझ्याकडे झालं असेल, पण तू ते सर्वांसमोर कबूल कर आणि तू जर चूक कबूल केली नाही तर आपलं नाक कापलं जाईल. रमा म्हणते की अगं मी कालच सगळी तयारी करून ठेवली होती, मी कशी चूक मान्य करू आणि आता ही आळूची पानं आली तरी कुठून, मी तर रात्रीच आळूच्या वड्या करून ठेवल्या होत्या. अक्षय म्हणतो की रमा तू हे सर्व स्वप्नात बोलते की काय, तू तयारी करून ठेवली होती. तर लगेच रमा म्हणते की काही काय बोलता, मी सर्व कालच तयारी करून फ्रीजमध्ये ठेवले होते. तेव्हा रेवा म्हणते की मग चेक कर, तू ठेवलेले पदार्थ फ्रीजमध्ये आहे का. तर रमा लगेच फ्रीज उचकते.
तर रमाला खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर इकडे जान्हवी झोपेतून उठते आणि आनंदला म्हणते की तुम्हाला प्रेमाने जानू म्हण। तर लगेच आनंद म्हणतो की ऑलरेडी तुला उठण्यासाठी उशीर झाला आणि मी तुला सांगितलेले आहे की मी तुझ्याबरोबर केव्हा बोलेन। जान्हवी म्हणते की माझी झोपच झाली नाही, मी काल सर्व ते काही करत बसले आणि जान्हवी मात्र खरे बोलून जाते। तर आनंद म्हणतो की 1 मिनिट, सगळं म्हणजे नक्की काय करत होतीस तू? तर लगेच जान्हवी म्हणते की आओ नाही, आणि मला काल रात्री झोप लागली नाही असे ती आनंदला सांगते। तर लगेच आनंद म्हणतो की 1 मिनिट खरे सांग। मात्र जान्हवी झोपण्याचे नाटक करते। तर देवकृपेने जान्हवीने ते फ्रीजमधले पदार्थ तसेचे तसे ठेवलेले असतात आणि रमाला आनंद होतो। तर रमा ती सर्व पदार्थांचे डिश बाहेर काढते आणि पार्वती आजी आणि रेवाला दाखवते। त्यांचा मात्र खूप असा तीळपापड होतो आणि अक्षय मात्र खूप असा खुश। अक्षय म्हणतो की तरी मला वाटतच होते रमा कधीच खोटं बोलणार नाही। तर पार्वती आजी म्हणते की मग ह्या भाज्या कुठून आल्या? रमा म्हणते की काय माहीत, बहुतेक सुमनताईंनी आणून ठेवल्या असेल, हो ना रेवा? तर रेवा म्हणते की मला काय माहीत, कारण रमाच्या सर्व काही रेवाचे लक्षात आलेले असते आणि ती मनात म्हणते की जान्हवीताई खरंच थँक्यू। आणि रमा आजीला म्हणते की आजी टेन्शन घेऊ नका, सर्व काही व्यवस्थित होईल। तर अक्षय म्हणतो की माझं सुद्धा समाधान झाले की रमाने सर्व काही व्यवस्थित केले। पार्वती आजी बाहेर जाते आणि रेवा मनात जान्हवीवर चिडते आणि जान्हवी एक काम तू नीट करत नाही, थांब तुझ्याकडे मी बघतेच। आणि तोंड आपटून रेवा सुद्धा बाहेर जाते। अक्षय म्हणतो की रमा मला खरंच खूप टेन्शन आले होते। रमा म्हणते की तुम्ही कशाला टेन्शन घेता, मी आहे ना, फक्त आता ह्या भाज्या कुठून आल्या हे कळायला हवे असे रमा म्हणते। त्यानंतर इकडे रेवा ही जान्हवीच्या रूममध्ये येते आणि जान्हवीला उठू लागते। जान्हवी म्हणते काय ग रेवा, काय झाले? तर रेवा म्हणते की जान्हवी एक काम तुला व्यवस्थित करता येत नाही। जान्हवी म्हणते की तुम्हाला सांगितले होते ना त्या भाज्या तू पिशवीत तेथे किचनवर नेऊन ठेव, मग मी तसेच केले। तर लगेच रेवा म्हणते आणि ते पदार्थ, तर लगेच रेवा म्हणते की अगं ते रेडी फूड होते ना ते फेकून द्यायचे होते। तर जान्हवी म्हणते की मला तिथे फूड वगैरे काही दिसले नाही आणि तुम्हाला सांगितले होते की त्या भाज्या तू पिशवीत ठेव, तेच केले मी, असं जान्हवी रेवाला सांगते। जान्हवी म्हणते की रेवा तुम्हाला काहीच व्यवस्थित सांगत नाही, मला कसे समजणार? तर लगेच रेवा म्हणते की मलाच फेकून द्यायचे होते। तर जान्हवी म्हणते की अगं तुला कशाला? रेवा भयंकर चिडते। तर जान्हवी म्हणते की कूल डाऊन आणि मला एकदा व्यवस्थित सांग की फेकून काय द्यायचे होते। रेवा म्हणते की तुला मी काल सांगितले होते की काय फेकून द्यायचे होते। तेवढ्यात आनंद येतो आणि आनंद रेवाला म्हणतो की काय रेवा तुला काय पाहिजे? तर लगेच रेवा म्हणते की नाही, आम्ही अशाच गप्पा करत होतो। तर आनंद म्हणतो की कॉफी घेणार का? तर रेवा म्हणते नाही। रेवा तिथून निघून जाते। तर आनंद प्रेमाने जान्हवी जवळ येतो आणि जानू म्हणतो। तर जानू म्हटल्यानंतर जान्हवीला खूपच आनंद होतो। आनंद म्हणतो की अगं रेवाचे आणि तुझे बोलणे मी सर्व काही ऐकले, म्हणजे तू रेवाला मदत करण्याऐवजी रमाला मदत करते ना? तर जान्हवी हो बोलते। आनंद खूपच खुश होतो आणि आय लव्ह यू जानू, खरंच मला तुझा अभिमान वाटतो असं तो जानूला खुश करून म्हणतो। आणि तू अशीच कायम वागत जा, मला खरंच खूप आवडेल। तर लगेच जान्हवी म्हणते की हो मी अशीच वागणार आणि हे रमाचं आणि माझं सिक्रेट आहे, फक्त कुणाला सांगू नको। तर आनंद म्हणतो की हो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रमा अक्षय हे ऑफिसला जायला निघलेले असतात आणि सर्व काही पदार्थ ते पॅक करत असतात। तर लगेच तेवढ्यात सीमा येते। सीमा ही दही साखर ही रमाला प्रेमाने भरवते। तर रेवा ही आलेली असते आणि ते सर्व बघून खूपच चिडते आणि माझा ह्या जान्हवीमुळे सर्व काही प्लॅन फ्लॉप झाला असे मनाशी म्हणू लागते। सीमा म्हणत असते की रमा अजिबात टेन्शन घेऊ नको, तुला 100 पैकी 100 मार्क हे मिळणार। तेवढ्यात जान्हवी सुद्धा तिथे आलेली असते। आणि काय ग रमा, झाली का तुझी सर्व काही ऑर्डरची तयारी? तर लगेच रमा हळूच जान्हवीला हो बोलते आणि थँक्यू म्हणते। तर जान्हवी ही रमाला ऑल द बेस्ट करते आणि एकमेकींना डन सुद्धा। त्यानंतर सर्वजण ऑफिसमध्ये येतात। तर मिसेस परेरा आलेले असतात आणि रमाने बनवलेल्या आळूच्या वड्याची टेस्ट करत असतात। सर्वजण मिसेस परेराच्या उत्तराची वाट बघत असतात की त्यांना हे पदार्थ आवडतात की नाही। तर लगेच पार्वती आजी विचारते की मिसेस परेरा सर्व काही ओके आहे का? तर लगेच मिसेस परेरा म्हणजे नैना जोरात नाही म्हणते। रेवाला मात्र खूप आनंद होत असतो। रमा आणि अक्षयला धक्का बसायला लागतो। तर लगेच मिसेस परेरा परत म्हणतात की सुपर ओके आणि सर्वांनाचा खूप जीवात जीव येतो आणि खूप आनंद होतो। मात्र रेवाचा जळफळाट। मिसेस परेरा म्हणते की तुमची ऑर्डर ही सक्सेसफुल आणि मला हेच पदार्थ पाहिजे ना, आणि ती रमाचे सुद्धा कौतुक करत असते।
अक्षय म्हणतो की थँक्यू मिसेस परेरा, तुम्ही आमच्यावर इतका विश्वास ठेवला. तर मिसेस परेरा म्हणजे नैना म्हणते की नाही, तुमच्यावर नाही, ह्या छोकरीवर. तर मिसेस परेरा खुश होऊन तेथून निघून जाते. तर अक्षय आणखीनच खुश होतो आणि रमामुळे आज सर्वांना आपल्याला इतके मोठे प्रोजेक्ट मिळाले आणि मी सर्वांनाही सांगतो असे तो खुश होऊन म्हणतो. अक्षय म्हणतो की रमा तू सर्व काही आपला तयार कर आणि तुझी एक टीम बांध. तर लगेच पार्वती आजी म्हणते की 1 मिनिट रमा, तो मात्र ह्या पदार्थाची हीच राहिली पाहिजे, पदार्थ कितीही वाढले तरी. अक्षय म्हणतो की तिला तिचा अंदाज आहे, तू काळजी करू नको आणि ती आपल्या सर्व काही स्टाफला तयार करेल. तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की क्वालिटी आणि सर्व काही स्वच्छता हे सर्व काही तुझ्या अंडर खाली राहील, कुणी मध्येच लुडबुड करणार नाही. तर रेवा, पार्वती आजी आणि शशिकांत यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात. तर पार्वती आजी म्हणते की रमा खूप मोठी जबाबदारी आता तुझ्यावर आहे. घरामध्ये आपण नातीगोती सांभाळत बसतो पण येथे नाही आणि उगाच कुणाशी बळजबरी नाते करू नको, कारण ते हँडल करायला अवघड जाईल. रमा म्हणते की आयाजी आपल्या घरात अशी काही लोक आहेत की त्यांना सांभाळणे खरंच खूप अवघड, पण माझा सराव झालेला आहे, मी इथं सर्व काही मॅनेज करेन आणि ऑफिसमध्ये काम करणारे माणसं सुद्धा हेच आपले कुटुंब आहे, त्यामुळे मला सर्व काही जमेल आणि मी व्यवस्थित करेल. तर लगेच पार्वती आजी म्हणते की रमा कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यामध्ये खूप असा बारीक रेषा आहे आणि जरा पाऊल इकडले तिकडे झाले तर नक्की काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. अक्षय म्हणतो की तिला सर्व काही व्यवस्थित जमेन आणि तिच्यामध्ये कुठला ओव्हर कॉन्फिडन्स नाही, ती सर्व हे कॉन्फिडन्सनेच म्हणत असते. रमा विचारते ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे काय? तर अक्षय म्हणतो तो तुझ्याकडे नाही आणि तो तुझ्याकडे नाही आणि त्याची तुला गरज सुद्धा नाही, कारण तुझे पाय हे जमिनीवर आहे आणि तोच तुझा अस्सलपणा. तर अक्षय रमाला प्रेमाने बर्फी भरवतो आणि रमा सुद्धा अक्षयला आणि पार्वती आजी आणि शशिकांतला सुद्धा देतात. तर रेवा मात्र तेथून तिळपापड होऊन रागाने निघून जाते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय रमाला सर्व काही व्यवस्थितची तयारी कशी करायची आणि ही जबाबदारी पूर्णपणे रमा तुझ्यावर आहे हे समजावत असतो आणि रेवा इकडे रमाचा फोटो घेते आणि फोडत असते आणि कायम मी काही करण्याचा प्रयत्न करत असले की रमा तू त्यामध्ये आडवी येत असते, त्यामुळे अक्षयला मी तुझ्यापासून मिळवणारच आणि अक्षय फक्त माझा आहे, त्यासाठी मला तुझ्या संसाराचे वाटोळे आणि तुकडे जरी करावे लागले तरी मी करायला तयार आहे असे ती चिडूनच ठरवते. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब